आयडियल अकॅडमी या संघावरील जबाबदारी दिली. जिजाऊ फायटर संघ तब्बल 62 धावांची कशा प्रकारे पूर्णत्वास नेतील हे पाहूया. यशरेखाच्या भूमिकेत पाहतोय आपण महेश मदने. काय क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक रफ्तार गोलंदाज कामोड्यामध्ये ओळखला जातो नफीस. काहीस 10-12 पावलाचा मोठा रनअप स्ट्राईकला होतो. नितीन पन्हाळे पहिलाच बॉल आणि हा चांगला लॉंग ऑफचा बॉल फटका खेळला गेलाय. नक्कीच त्यामध्ये स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेलंय. एकेरी धावेने नक्कीच फलंदाज जेव्हा मैदानामध्ये असतो मैदानाचा ताबा की तेव्हा 0 वरती जात असतो. परंतु नक्की त्यामध्ये एक धाव जोडली गेली की तो प्लस मध्ये ठरला जातो आणि अशीच धावसंख्या पुढे सरकत राहते. पाहूया नफीसचा पुढील बॉल अभिनवसाठी. अरे चांगला फटका कव्हरच्या दिशेला बॉल चाललाय. 1 बाउल सीमा पार खणखणीत असा चौकार. एक चांगला फटका अभिनवच्या बॅट मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःच खातं चौकारानं खोललंय. पुढील बॉल पाहूया. आणि चांगला पुन्हा सेम कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. पुन्हा एकदा सीमा पार कणकणीत असा दर्जेदार षटकार अभिनवच्या बॅट मधून येतोय. कव्हरच्या दिशेने षटकार मारणं खूप हार्ड काम आहे आणि तेच हार्ड काम पूर्णत्वास नेतोय आयडियल अकॅडमीचा फलंदाज अभिनव. अभिनवला आपण सातत्याने कामोटे कॉलनीच्या मॅच मध्ये पाहतो. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्याकडून. नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा संघाला आपल्या आयडियल संघाला आयडियल अकॅडमी संघाला करून देतोय तो अभिनव. चांगली आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. फुल चेंडू आणि पुन्हा सेम सेम टू सेम बॉल चालाय. सीमा पार षटकार. काहीस महागड कठीण असं षटक या ठिकाणी हाताळलं जाते ते नफीस कडून. ज्या गोलंदाजा स्पीडला त्याला ओळखला जातो परंतु आज कुठेतरी अडचणीमध्ये आला आहे का या ठिकाणी दिसतोय. कारण तो बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर षटकार व त्यानंतर षटकार. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्यामध्ये धावा कुठल्या गेल्यात त्या आणि हा कायसा कम बॅक केले स्वतःलाच. ऑपरेशनच्या बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा बॉलचा अभिनवचा काही संबंध झाला नाहीये परंतु अपेक्षित अशी फलंदाजी अपेक्षित अशी धावसंख्या उभी करून दिली त्या अभिनव याने. सतरा धावसंख्या झाली. 62चं आव्हान दिलंय ते जिजाऊ संघाने. तर पाहूया अभिनवसाठी पुढील चेंडू आणि एक मोठा फटका येतोय. बॉल चालाय कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार कणकणी षटकार. दर्जेदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय तो अभिनवच्या माध्यमातून. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार. दर्जा आणि दर्जा आपल्या फलंदाजी जलवा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पाहायला दाखवतोय तो अभिनव. आतापर्यंत नफीसचा पुरेपूर समाचार घेतलाय. 62 धावांचं आव्हान दिलं होतं. आव्हान कठीण असेल का असा प्रश्नचिन्ह होता परंतु तेच आव्हान सोपं करून देतोय तो अभिनव. आणि पाहूया नफीसचा समाचार घेतल्यानंतर काहीशी धावसंख्या कंट्रोल करावी लागेल. त्यामुळे संघनायकाने जबाबदारी दिली ती महेश मदनेवरती. काहीसा एक कट्टर गोलंदाज. वेगवेगळ्या शैलीमध्ये बॉल टाकण्याची क्षमता ताकद स्किल महेश मदनेकडे आहे.
पाहूया महेश मध्ये आपल्या संघाला काय योगदान देईल, परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये येतो नितीन पन्हाळे आणि अभिनव. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देईल महेश मधने. खूप आशा खूप अपेक्षा आहेत महेश वरती. महेशचा काहीसा व्यत्यय आलाय नक्कीच. नितीन पन्हाळे स्ट्राईकला आहे, साथ देतोय तो अभिनव. अभिनवने आज कमालच केली आहे गोलंदाजी व त्यानंतर फलंदाजीने. आणि हा काहीसा फुलटॉस चेंडू, परंतु फुलटॉस चेंडू दिलाय भिरकावून आणि बॉल चाललाय सीमा पार खणखणीत असा चौकार. आणि नक्कीच नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आताच्या 7 धावा मिळतील. 7, एक षटकार आणि एक नो बॉल. नक्कीच फ्री हिट मिळणार आहे या ठिकाणी. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. अशा चूक केल्या तर सामना नक्कीच लवकर संपवावा लागेल, परंतु महेशला काहीतरी करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खूप मोठी उभारली आहे आणि पहिल्याच बॉलवर तुझ्या षटकार आलाय. यासाठी तुला कमबॅक करावं लागेल. आपल्या संघाला सामना सावरून द्यावा लागेल. पाहूया महेश प्रूव्ह करून देतोय. एक तेरी तो एक मेरी, कमबॅक, डॉट बॉल, निर्धाव बॉल. परंतु नक्कीच चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली ती सलामी जोडी अभिनव आणि नितीन पन्हाळे याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 30 बिन बाद 30. आतापर्यंत 7 चेंडू हाताळले गेलेत. आणि हा पुन्हा एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला महेशचा, परंतु नक्कीच बॉल पाहायला लागलाय. एक धाव नक्कीच घेतली जाईल चपळीने आणि लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. 31 धावा, 8 चेंडू झाले आतापर्यंत आणि 31 धावा. कुठल्या त्या आयडियल अकॅडमी संघाने अजूनही आयडियल अकॅडमीकडे गणेश कटके सारखा एक मोठा फलंदाज आहे. बरेचसे फलंदाज त्यांच्या संघामध्ये समाविष्ट आहे, परंतु आलेली सलामीर चांगलं योगदान देते. आणि हा पुन्हा महेश कटर याच्यासाठीच ओळखला जातो. दर्जेदार गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय महेश मधने यानं. पाहू महेश मधनेचा पुढील चेंडू अभिनवसाठी आणि हा चांगला फटका या ठिकाणी आणि अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस झाला. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं होतं. नक्कीच काहीसं मैदान शांत करून ठेवले महेश मधने. आल्यास गरम केलं होतं अभिनवने, परंतु काहीसं थंडावा पसरलाय महेश मधनेनं. आणि हा पुन्हा एक फिरकी गोलंदाज यशी रक्षकाला देखील काहीसा काल नाही बॉल. नक्कीच एक धाव घेतली जाईल बाईच्या स्वरूपात. यासाठी महेश मधनेचं नाव रायगड प्रीमियर लीग मध्ये गाजत असतं, कारण की त्याच्याकडे बॉल कट करण्याची शैली खूप वेगळी आहे. एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज महेश मधनेला आपण पाहतो सातत्याने. पुढील चेंडू अभिनवसाठी असेल आणि पुन्हा एक नक्कीच चांगलं समाधान अपेक्षित असं षटक या ठिकाणी हाताळले गेले तर महेशचं कौतुक करायला तेवढं कमीच आहे. परंतु धावसंख्या चांगल्या प्रकारे उभी राहिली. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या अखेरीस 33 आणि मैदानामध्ये समीकरण शिल्लक राहिले ते 18 चेंडू आणि 29 धावा. समीकरण खूप आगळं वेगळं असलं तरी पण सामन्याचा रंग कधी बदलेल ते कोणीच सांगू शकत नाही. याचं चांगलं उदाहरण आम्ही सकाळी पाहिलं ते स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील, प्राचीविले नौपाडा आणि त्यासोबत झाला सामना. धावसंख्या झाली ती 33. 18 चेंडू आणि 29 धावा. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे.
किती आला एक मिनिट बरोबर 33 आहे ना तर सर्वेश आला गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरे षटक हाताळेल सर्वेश स्ट्राईकला तर नितीन पण आहे पाहूया पहिलाच फुल टॉच बॉल परंतु पाहूया उंची जास्त आणि लांबी कमी आहे नक्कीच या ठिकाणी होतोय सर्वेश नितीन पन्हाळेचा झेल आणि संपतोय त्याचा खेळ एक मोठा धक्का लागतोय तो पाहूया परंतु नक्कीच बॅट्समन रिव्ह्यू असेल या ठिकाणी हाईट साठी तिसरे पंच पाहूया या ठिकाणी थळ उंची जास्त असेल नक्कीच कॉल दिला गेलाय या ठिकाणी आयोजक म्हणून प्रमुख आयोजक म्हणून आज व्यासपीठावर आपण पाहतोय ते रविराज भगत यांना नक्कीच आउट असेल बॉल डाऊन आहे नितीन पन्हाळे सारखा एक मोठा धक्का या ठिकाणी मिळतोय तो आयडियल अकॅडमी संघाला पाहूया आता स्वरूप काहीसं मैदानामध्ये बदलताना पाहतोय आपण 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल ती आयडियल अकॅडमी संघाला पाहूया फलंदाजीसाठी कोण येतो मैदानामध्ये कोण जागा घेईल नितीनची नक्कीच निखिल निघालाय मैदानाच्या दिशेने पाहूया निखिलकडे देखील खूप चांगले फटके खेळण्याची शैली आहे कौशल्य आहे पाहूया याचा फायदा करून देईल का निखिल तर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहता की IDFC बँकची जी स्पॉन्सरशिप मिळते ते आमच्या कामोठे क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील आदरणीय सागर अत्रे सर क्लस्टर हेड नवी मुंबई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे त्यांचं स्वागत असेल तर पाहूया पुढील सर्वेचा पुढील चेंडू असेल निखिलसाठी आणि हा बॉल चांगला पूल होतोय सक्सेसफुल बॉल चाललाय सीमा पार दर्जेदार चौकार नक्कीच चौकार धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या झाली ती 37 ज्याच्यासाठी निखिलला पाठवलं होतं तेच निखिल आपली जबाबदारी पार पाडतोय आणि पुन्हा येतोय मोठा फटका बॉल चालाय सीमा पार दर्जेदार षटकार या ठिकाणी पाहायला ज्याच्यासाठी संघ नायकाने संघ मालकाने जबाबदारी दिली होती निखिल वरती ती जबाबदारी चोखीने पार पाडतोय तो निखिल चांगल्या प्रकारचा समाचार घेतलाय सर्वेचा आल्या पहिला बॉल होती चौका टोकला व त्यानंतर ठोकलाय षटकार काहीसं महागडे षटक ठरतंय कारण की समीकरण खूप छोटं राहिलंय आणि त्याचा फायदा घेऊन देतोय तो निखिल पाहूया सर्वेचा पुढील चेंडू आणि हा काहीसा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच अंगाला बॉल लागलाय आणि लेग बायच्या स्वरूपात चपळाईने नक्कीच एक धाव घेतली जाईल पंचाचा इशारा आहे एकेरी धावसंख्या पुढे सरकेल नक्कीच धावसंख्या नेऊन ठेवली ती 44 पाहूया अभिनव चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तो आणि काहीसा हा पुन्हा एक मोठा फटका उंची जास्त आहे लांबी कमी आहे नफीज आहे बॉलच्या खाली पाहूया जेल होतो आणि या ठिकाणी होतोय
अभिनवचा झेल आणि संपतोय अभिनवचा या ठिकाणी खेळ. एक मोठा धक्का लागतोय ते आयडल अकॅडमी संघाला, परंतु अभिनव आला आणि त्याने त्याची कामगिरी पूर्णत्वास नेऊन दिली आणि जबाबदारी दिली ती आपल्या उर्वरित फलंदाजांवरती. पाहूया आता कोण नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेईल, कारण की समीकरण शिल्लक राहिले ते 13 चेंडू आणि 18 धावा. काहीसा सामना गरम होता. चांगल्या प्रकारची खेळ या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून केली जाते. पाहूया या संघाचा विजेता नक्की एक ठरेल, परंतु आपल्याला ज्याच्यासाठी मैदानामध्ये पाठवतो तो खेळ पुरेपूर पार पाडताना दिसतो तो प्रत्येक खेळाडू. नक्कीच क्रिकेटचा सांघिक खेळ या ठिकाणी पाहायला वैयक्तिक 23 धावांवरती आउट झालाय तो अभिनव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी व त्यानंतर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. सागर सर हां ठीक आहे. आणि आता हॅलो आहे तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय KGL आणि केपल साठी सातत्याने स्पॉन्सरशिप करणारे आदरणीय टायगर भाऊ अर्थात शंकर जाधव यांच्या माध्यमातून 2 कूलर आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार असतील. नक्कीच सातत्य कामोट्यावरती खूप प्रेम करत टायगर भाऊ. आणि पाहूया गोल्फ आणि हा एक मोठा फटका येतो, परंतु सेम फटके उंची जास्त लांबी कमी आणि या ठिकाणी होतो झेल ड्रॉप आणि मिळतो एक संधी आवेशला. नक्कीच समीकरणामध्ये बदल होतोय. समीकरण शिल्लक 4 ओव्हर. पाहूया आता मैदान 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे ती. हा बोला ना. ओके समोर ना. ओके ओके ओके. ओ जगदीश भाऊ परेश भाऊ तर नक्कीच सामना काहीसा हाय व्होल्टेज आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु नक्कीच सामन्याला कंट्रोल करण्यासाठी आलाय तो महेश मध्ये, कारण की मैदानामध्ये समीकरण शिल्लक राहिले ते 12 चेंडू आणि 16 धावा. पाहूया महेश मध्ये पहिल्या गोलंदाजीवरती आपला जलवा दाखवला होता, परंतु आता पुन्हा काय करेल याकडे सगळ्यांचं लक्ष. तर पाहूया स्ट्राईकला येतो निखिल, नॉन स्ट्राईकला येतो आकेश आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो महेश मधने एक कटर गोलंदाज प्रताप आलेला आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत. काहीतरी प्रताप करावा लागेल आज. सामना काहीसा हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहतोय आपण, क्षेत्रामध्ये बदल केला जातोय. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. काहीसं मोठा रन पंचानं पार केलंय आणि हा चांगला ज्याच्यासाठी महेशला ओळखलं जातं, ज्या कटसाठी महेशला ओळखलं जातो तो महेश स्वतःला आज प्रूव्ह करून देतोय. नक्कीच समीकरणामध्ये बदल, समीकरण शिल्लक राहिले मैदानामध्ये ते 11 चेंडू 16 धावा. पाहूया पुढील चेंडू काय असेल आणि हा खोलवरचा बॉल नक्कीच एक धाव चपळाईने पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नसेल कारण की क्षेत्ररक्षक सर्वेश तिथे तैनात आहे. एक धाव घेतली जाईल, एकेर धावसंख्या पुढे सरकेल. समीकरण शिल्लक आहे 10 चेंडू आणि 15 धावा.
पाहूया आतेश एक डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज आहे, तर एका बाजूने आहे तो डावखुरा फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करेल. मुक्काम पोस्ट गोळी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आहे, तर डावखुरा गोलंदाज देखील मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे महेश मधने. आकेश आणि महेश दोन्ही गोलंदाज फलंदाज डावरे. पाहूया. आणि हा काहीसा जास्त कट झाला, नक्कीच बॉल बाहेरच्या दिशेला निघाला. एक धाव नक्कीच वाईटच्या स्वरूपात घेतली जाईल. समीकरणामध्ये काहीसं परिवर्तन आहे. बसलेले खेळाडू आता उभे झालेत, कारण की सामना हा गरम झालाय. परंतु सामना कोणाच्या बाजूने जाईल येणारे बॉल सांगतील. महेशचा पुढील चेंडू आकेशसाठी, आणि हा चांगला एक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, नफीच्या माध्यमातून झेल होतोय ड्रॉप, परंतु नक्कीच चपळीने 2 धावा या ठिकाणी घेतल्या जाईल. पाहूया. पडतायत, धडपडतायत, कारण की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे असा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी सांगतोय. परंतु नक्कीच विजेता एक असला तरी प्रयत्न हे प्रत्येकाला करावे लागतील. समीकरण काहीसं पुढे सरकते. समीकरण शिल्लक राहिले ते 9 चेंडू आणि 12 धावा. पाहूया. आणि हा एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार आकेशचा चौकार. काहीसं क्षेत्राच्याकडून होते चूक आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय तो ॲडल अकॅडमी संघाला. आणि नक्कीच या ठिकाणी चौकार पाहायला मिळतो. चौकार धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 54. समीकरण अत्यंत जवळ. 8 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच आकेश पवार पुढील मॅचचा बॉल असेल. पाहूया. आणि हा काहीसा हॅलो 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 समीकरणात काहीच प्रत्येक वेळी बॉलवरती समीकरण बदलतंय. बॉल टू रन अशी धावसंख्या या ठिकाणी उपस्थित आहे. मैदानामध्ये 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तर पाहूया या शेवटच्या चेंडूंवरती काय येतंय. एखादा मोठा फटका आला तर सामना संपूर्णपणे आयडियल अकॅडमीच्या बाजूने झुकू शकतो. परंतु जर का डॉट चेंडू आला तर काहीच सामन्यामध्ये गरम वातावरण पाहायला मिळेल. संदेश भगत यांच्या माध्यमातून काहीसं क्षेत्ररक्षण सजवलं नितीलसाठी जाळ फेकला जातोय. परंतु पाहूया महेशचा पुढील चेंडू, आणि हा काहीसा पायावर बॉल आदळला गेलाय. नक्कीच लेग बॅच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल आणि धाव संख्या आली ती 56. अब तक धाव संख्या झाली 56 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हा बोला ना. हा बोला. हो झाला झाला झाला. होय होय होय. हां ओके ओके. ए ऐक ना उतरा. तिकडे जेवणासाठी बोललो परेश मात्र समोर कोणतरी एकाला पाठव. यापुढे सामना असेल तो मातोश्री 11 आणि स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा. नाणेफेक जिंकली होती मातोश्री 11 संघाने. आणि काय निर्णय घेतला असेल कृपया आयोजकांना आपली कल्पना द्यायची. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण 11 प्लेयर कोऑर्डिनेट करतात एकमेकांशी. पाहूया कोणाच्या हातामध्ये जबाबदारी दिली जाते ती चेंडूची आणि कोण ह्या सामना कंट्रोल करण्यासाठी येईल. परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत ते निखिल आणि आकेश. 6 चेंडू आणि 6 धावा. संतोष पाल कृपया आपण रविराज भगत आमचे संघ मालक यांना जरा कॉल करायचा आहे. संतोष पाल यांना विनंती आहे रविराज भगत यांच्याकडून. तर गोलंदाजी मार्क वरती आहे तो राहुल पवार. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असलेला खेळ तुला थांबवावा लागेल. यासाठी संघ मालकाने संघ नायकाने राहुल वरती जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी पार पाडतो का
हा येणारा वेळ येणारे मिनिटच सांगतील, परंतु सामना चालू आहे तो 6 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईकला आहे निखिल, नॉन स्ट्राईकला आहे तो आकेश. पाहूया काहीसं 7-8 पावलाचं मोठं एक रनअप या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. काहीसं क्षेत्राच्या बदल केला जातोय, कारण की सामना खूप हाय व्होल्टेज झालेला आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. पाहूया राहुलचा पहिलाच बॉल निखिलसाठी आणि हा चांगला खोलवरचा बॉल लॉंग ऑफ टटवला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एक धाव घेतली जाईल. आणि आता डावखुरा फलंदाज गोविलचा सुपुत्र आकेश आलेला आहे स्ट्राईकला. आकेशला आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. संपूर्ण गोविल गाव हा सामना पाहत असेल. 5 चेंडू शिल्लक, 5 धावांचा खेळ शिल्लक. विजय मात्र नक्कीच एकाचा असेल. संपूर्ण खेळाडूंची पणा या संपूर्ण सामन्याला लागलेली आहे. पाहूया 5 चेंडू 5 धावा आणि हा एक मोठा फटका येतोय. बॉल चाललाय सीमा पार. आकेशचा दर्जेदार षटकार आणि या ठिकाणी मॅच जिंकलाय तो आयडल अकॅडमी. नक्कीच विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. प्रदीप साळवी यांचा हा संघ मालक आहे आयडल अकॅडमी आणि नक्कीच या ठिकाणी मॅच जिंकली गेली आहे. नक्कीच आयडल अकॅडमीचं करावं कौतुक तेवढं कमीच आहे, कारण की धावसंख्या खूप मोठी होती, परंतु संघाने चांगल्या प्रकारे धावसंख्या पेलली गेली. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द माझ्या मते असेल तर नक्कीच अभिनव असेल. कदाचित अभिनव, नक्कीच अभिनव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. तर आपण पाहतोय आदरणीय सागरजी अत्रे सर या ठिकाणी उपस्थित आहे. IDFC बँक मॅनेजर यांच्या माध्यमातून हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. कामोडे क्रिकेटवरती IDFC बँक नक्कीच प्रेम करत असतो. सातत्याने आम्हाला चांगली स्पॉन्सरशिप या ठिकाणी दिली जाते. आज IPL मोठमोठ्या ज्या इंटरनॅशनल मॅचेस होतात त्या ठिकाणी IDFC बँक आपल्याला पाहायला मिळते, परंतु अशा ठिकाणी असलेल्या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये होणाऱ्या मॅचसाठी देखील ही बँक सातत्याने सहकार्य करत असते. तर नक्कीच सगळ्या जे स्टाफ आहेत IDFC बँकेत त्यांचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. अभिनवला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. क्लस्टर मॅनेजर नवी मुंबई आदरणीय सागर अत्रे सर. काय पेन मी लिहायला आहे का रे? पेन पाहिजे का? पेन नोट करशील मोबाईल नाही, याच्यात काय नाही हेच आहे. यापुढील होणारा सामना असेल तो मातोश्री 11 विपक्ष मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा. लवकरात लवकर मातोश्री 11 आपलं जे काय निर्णय असेल लवकरात लवकर घेऊन मैदानामध्ये उतरायचा वेळ नाही आपल्याकडे, खूप वेळ कमी आहेत. आदरणीय सागर अत्रे सर यांना विनंती करतोय की आपण ही मॅन ऑफ द मॅचचा सन्मान द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच देण्यापूर्वी आदरणीय सागर अत्रे सर क्लस्टर मॅनेजर नवी मुंबई यांचं या ठिकाणी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे स्वागत असेल आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की एवढी मोठी बँक आमच्या KPL साठी स्पॉन्सरशिप करते. सर या स्पर्धेसाठी 2 शब्द जरा आपण. सर्वप्रथम मी KGN आणि KPL आयोजकांना आभार व्यक्त करतो. माझ्या मते हा आमचा सेकंड टर्म आहे जेव्हा मी ते स्पॉन्सरशिप करतो आहे. याच्यात येऊन पावसाळी गेममध्ये स्पॉन्सरशिप केलं होतं
अतिशय बरं वाटतं. एवढे क्रिकेटप्रेमी आहेत इकडे आणि एवढ्या सागर पाटील याचं पण कौतुक, कारण तो असोसिएटेड आहेत आमच्याबरोबर आणि त्याचे व्हिडिओज वगैरे आम्ही बघत असतो आणि खूप बरं वाटतं. एवढे सगळेजण ते प्रॅक्टिस करत असतात, आनंदाने क्रिकेट खेळत असतात आणि आयोजनही खूप बऱ्यापैकी झालेलं असतं आणि खूप चांगलं आयोजन करतात तुम्ही इकडे आणि सगळे खेळीमेळीने सगळं व्यवस्थित संपूर्ण प्रोग्राम हा खेळला जातो इकडे. तुमच्या सर्वांचं, सर्व क्रिकेटप्रेमींचं आणि खेळाडूंचं खूप खूप आभार याच्यासाठी. IDFC बद्दल बोलायचं झालं तर आम्ही जेव्हा लास्ट टाइम स्पॉन्सर केलं होतं आमची ते शाखा नव्हती, पण आज मी सांगतो की कामोटेमध्ये सेक्टर 35 मध्ये आम्ही ब्रांच चालू करत आहोत. माझ्यामध्ये 2 फेब्रुवारीला टेंटेटिव्ह तारीख आहे जेव्हा आम्ही ओपनिंग करू, तिकडे सॉफ्ट लॉन्च करू. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हालाही लागेल. खूप चांगल्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो, आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत इकडे. थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल इकडे स्पॉन्सरशिपसाठी. अँड ऑल द बेस्ट टू ऑल प्लेयर्स. थँक्यू. धन्यवाद सागर सर. नक्कीच कामोड्यामध्ये जे क्रिकेट रसिक आहेत त्या नक्कीच आपल्या IDFC बँकेला भेट द्या. ज्या ज्या बँकिंग सुविधा आपल्यासाठी आवश्यकता असेल नक्कीच आपल्या बँकेमध्ये जाऊन भेट द्या आणि आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ. धन्यवाद सर. तुमच्या माध्यमातून आता झाल्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अभिनव, बरं आजचा KPLचा तुमचा पहिला सामना होता, नक्कीच चांगली खेळी केलीस. 63 धावांचं आव्हान होतं, काय सांगशील? काय वाटलं, कसं खेळला सांग. सामना थोडा अटीतुटीचा होता. आम्ही ट्राय केला पूर्ण बॉलिंगला की आम्ही ट्राय 50च्या आतमध्ये थांबवू, पण अनफॉर्च्युनेटली ते गेले 60+ गेले. नितीन दादा आहे आमच्यामध्ये, त्यांनी खूप सपोर्ट केला. तो बोलला की बॉल बघ, आम्ही प्रॅक्टिस केली, खेळत राहा, बॉलवर खेळत राहा, रन बनतात आपोआप. आज मी अप्लाय केला खूप दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर की रन बनतात. त्याचा खूप सपोर्ट आहे. अतुल दादा म्हणून आहे, अतुल पाटील, त्या दादाचा खूप सपोर्ट आहे. थँक्यू. नक्कीच तुला पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद सागर सर. मी खेळून देणार नाही, मला टाकवायची पुढलं, मी खेळून देणार नाही, मी खेळून देणार नाही. हॅलो, तर नक्कीच मातोश्री इलेव्हन सांगा नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील, प्राची विले नौपाडा या संघाला फलंदाजीसाठी आव्हान दिलंय. सलामीर जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय तो रुद्रांश आणि संतोष पाल स्ट्राईकला आहे. संतोष पाल नॉन स्ट्राईकला आहे तो रुद्रांश.
मग ते एक इनिंग झालं की मग करतो जायचं जागे स्ट्राईकला आहे तो संतोष पाल, नॉन स्ट्राईकला तो रुद्राक्ष गोवारी. स्ट्राईकला आहे संतोष पाल. पहिल्या मॅच मध्ये काहीसा परफॉर्म देऊ शकला नाही, परंतु गोलंदाजीने नक्कीच परफॉर्म दिला होता. परंतु नक्कीच आता फलंदाजी जबाबदारी दिली ती रविराज भगत यांनी, आणि काहीतरी आता जलवा तुझ्या बॅटचा दाखवावं लागेल. जर का संतोष पाल यांनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर 1000 रुपये, आणि पहिला षटकार ठोकला तर 200 रुपये प्राइज असतील. त्याच्यामुळे संतोष पाल याची देखील यांनी नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती अतुल म्हात्रे काहीसा एक रफ्तार गोलंदाज धाव घेतली ते संतोष पालच्या दिशेने, आणि हा चांगला फटका ठोकलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार, दर्जेदार चौकार. चौकाराने संतोष पालने स्वतःच आणि संघाचं खातं खोललंय. तर नक्कीच संतोष पाल याच्यावर जबाबदारी आहे रविराज भगत यांचा लाडका खेळाडू. पाहूया संतोष पालसाठी पुढील बॉल, खोलवरचा बॉल, परत तेवढ्याच चपळाईने बॉल चेंडू तटवलाय लॉंग ऑफच्या दिशेला. नक्कीच एक धाव घेतली जाईल. आणि स्ट्राईकला आला होता एक हार्ड हिटर रुद्राक्ष गोवारी. सातत्याने रुद्राक्षला आपण जय हनुमान कामोटे या संघातून पाहत असतो, तोच हार्ड हिटर स्ट्राईकला आलाय रुद्राक्ष गोवारी. काहीसा कान मंत्र दिला जाईल तो संघ नायक संतोष पाल याच्या माध्यमातून. धाव संख्या झाली ती मात्र 5. पाहूया पुढील चेंडू, आणि कायचा स्लोअर चेंडू, परंतु स्लोअर चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला आणि बॉल दिला भिरकावून सीमा पार. खणखणीचा रुद्राचा षटकार. षटकाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 11. नक्की या ठिकाणी पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहूया रुद्राक्षसाठी. आणि हा चांगला बॉल तटवलाय थर्डमॅनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार, कणकणीत असा चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे. धावसंख्या झाली ती 15. अशा फटक्यावरती नक्कीच आमचे लाडके रविराज भगत खूप खुश होत आहेत. या ठिकाणी केपीएल साठी आगळं वेगळं असं कलर कॉम्बिनेशन घेऊन आलेत संपूर्ण जय हनुमान कामोटेच्या माध्यमातून. ड्रेस कोड गेल्या वर्षी प्लेन ब्लॅक अशा पॅन्ट होत्या, पण यावर्षी थोडा कलरिंग काहीसा बदल, काहीसा परिवर्तन ड्रेस कोड मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील बॉल, आणि हा एक मोठा फटका कव्हरच्या दिशेला. पाहूया बॉलची लांबी कितपत असेल, आणि नाही, नक्कीच आतल्या बाजूला चांगल्या प्रकारे दैवाची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. हो नाही मध्ये 3 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच या 3 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. चांगला फटका, चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती रुद्राक्ष गोवारी याची. धावसंख्या झाली ती 18. पाहूया अतुलचा पुढील बॉल असेल तो संतोष पाल साठी. बॉल सोडलाय आणि आज एक फटका मोठा खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली. नक्कीच एक धाव चपळाईने पूर्ण. दुसरेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. या ठिकाणी रविराज भगत यांचा आवाज इथपर्यंत जायचं नाही, तर चेअरअप चांगल्या प्रकारे चालू आहे. एक ओव्हरच्या काही धावसंख्या झाली ती 20. एक समाधानकारक पहिल्या ओव्हरला चांगली एक धावसंख्या उभी करून दिली ती रुद्राक्ष आणि सलामीर जोडीला आलेला
संतोष पाल, निखिल, चांगल्या प्रकारची खेळ निखिलची पाहायला मिळाली. पाहूया कामोडेचा सुपरस्टार आयकॉन खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहतोय. सोनू पाटील, सागर भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू पाटील आज पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी. नक्कीच आनंद भाई पाठोपाठ 2 षटकार ठोकले तर संतोष पाल साठी 500 रुपये आहे ते आनंद यांच्याकडून. पाठोपाठ 2 षटकारांची आवश्यकता असेल, नक्कीच संतोष पालला ते पैसे पोहोचवले जाईल. आणि आता आला आहे अजून एक सुपरस्टार गोलंदाज मैदानामध्ये, दैवत म्हात्रे. याच्याकडे देखील खूप वेगळ्या प्रकारचे बॉल टाकण्याची शैली, ताकद आहे. एक वेल पर्सनॅलिटी दैवत म्हात्रे. पहिलाच बॉल रुद्राक्षसाठी आणि हा काहीसा मिस होतोय. नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा मिळतो प्राची 11 नौपाडा या संघाला आणि धावसंख्या 4 नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 24. बघूया दैवतचा पुढील चेंडू बॉल नाही आणि हा स्लोअर चेंडू होता, परंतु नक्की त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चपळाईने 1 धाव पूर्ण आणि दुसरेचा कॉल दुसरा देखील चपळाईने पूर्ण. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 26. खूप सारा जोश आलाय तो रविराज भगत यांच्याकडे, कारण त्यांच्याच मालकीचा संघ आहे तो स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील आणि प्राची नौपाडा संघ. आज 12वा 12th मॅनच्या भूमिकेत आहे संघ मालक स्वतः रविराज भगत. आणि हा चांगला आहे फटका, ताकदीचा फटका, बॉल चालाय सीमा पार, 1 बाउन्स, खणखणी चौकार. चौकाराने धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 30. आलेल्या सलामीर जोडी आपली कामगिरी जी संघ नायकाने जी संघ मालकाने दिली होती ती पुरेपूर पार पाडतोय. पाहूया रुद्राक्ष आणि दैवतला आपण सातत्याने जय हनुमान कामोटे ग्रामीण संघामध्ये एकत्रित पाहतो. परंतु या आजच्या केपीएलच्या फॉर्मॅटमध्ये आज एकमेकाच्या विरोधात खेळतायत. दोघांची एक खेळी एकमेकाला माहिती आहे आणि या इनिंगचा पहिलाच डॉट बॉल असेल हा. तर पाहूया पुढील चेंडू आणि एक हलकाचा फटका खेळण्यास सक्सेसफुल, परंतु मिस फील्ड होते या ठिकाणी. हा बोला ना. ओके. या पुढील होणारा सामना असेल तो मास्टर सूर्य विपक्ष संकेत 11. दोन्ही संघाच्या संघ नायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. ते नको बोला. मास्टर सूर्य आणि संकेत 11. आणि हा काहीसा इनसाइड एज काढा घेतले, नक्की या ठिकाणी मिस फील्ड होते आणि नक्की याचा पुरेपूर फायदा मिळतो तो रवी भाऊ यांना, अर्थातच स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील प्राची 11 नौपाडा संघाला. 4 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 35. तब्बल 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 35. आणि आता गोलंदाजी मार्क वरती आला आहे तो या संपूर्ण आयोजकांपैकी एक आयोजक, प्रमुख आयोजक जे असेल तो दुर्वेश गोवारी. कोण आहे? यश चिले ना. तर या ठिकाणी मात्र उपस्थित लाभले ती सागर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय यश चिले यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असेल. नक्कीच सागर भाऊ प्रतिष्ठान सातत्याने कामोड्यांमधील जी कामं आहेत त्यांची कामांची पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी असते ती सागर भाऊ प्रतिष्ठान यांच्याकडे. आणि नक्कीच एक समाजकार्य सागर भाऊ पाटील आपले सगळ्यांचे लाडके अध्यक्ष यांच्याकडून पाहायला मिळतं. दुर्वेशचा काहीसा एक मोठा रनअप असेल. दुर्वेश
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक हाताळण्यासाठी आला तो दुर्वेश गोवारी. धावसंख्या झाली ती 35. पाहूया दुर्वेशचा पहिलाच बॉल आणि हा एक फुल टॉच बॉल, परंतु नक्कीच अप्रतिम दर्जाचा झेल घेतोय आणि रुद्राचा संपतोय खेळ. या ठिकाणी फुल टॉच चेंडू होता, परंतु नक्कीच खाली बॉल लागला, परंतु त्याचा पुरेपूर फायदा झाला तो दुर्वेशला. नक्कीच दुर्वेशच्या खात्यामध्ये 1 विकेट जमा झाले, परंतु रुद्रा ज्यासाठी आला होता ती त्याने त्याची कामगिरी चोख पार पाडले. हे कोणाला पाठवलंय? जेवण नॉनव्हेज दिलं काय? नॉनव्हेज नाही पाठवलं. धावसंख्या चांगल्या प्रकारे उभारली गेली आहे ती. पाहूया आणि आता मैदानामध्ये उतरलाय तो आक्रमक असा फलंदाज चिन्मय साळुंखे. एक चांगली शरीरयष्टी असणार चिन्मय साळुंखे आणि हा चांगला मोठा फटका पूल केला, परत त्याच जागेवर परत या ठिकाणी झेल होतोय ड्रॉप आणि त्याचा पुरेपूर फायदा होईल तो चिन्मयला. पाहूया काय असेल, खेळाडून डिसिजन द्यायचे. ओके, नक्की एक धाव घेतली जाईल. एकेरी धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. स्ट्राईकला येतो संतोष पॉल, नॉन स्ट्राईकला येतो चिन्मय साळुंखे. दोन्ही चांगले खेळाडू, चांगले फलंदाज मैदानामध्ये तैनात आहेत. तेवढेच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय तो दुर्वेश गोवारी. याची पुढील बॉल आणि हा एक मोठा फटका, उंची जास्त आहे, पाहूया लांबी कितपत असेल, परंतु नक्कीच आणि या ठिकाणी होते पुन्हा एक झेल ड्रॉप, कॅच होते ड्रॉप. नक्कीच पुन्हा एक जीवदान मिळालंय ते संतोष पाल याला. नक्कीच दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान मिळालंय. तर पाहूया दुर्वेचा पुढील चेंडू असेल चिन्मयसाठी आणि एक चांगला फटका लॉंगाच्या दिशेला खेळलाय. अतुल म्हात्रे त्या तिथे तैनात आहेत. नक्कीच एक धाव पूर्ण केली, चांगल्या प्रकारे धावसंख्या कंट्रोल करून ठेवली ती. दुर्वेश अपेक्षित अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका दिला नाही, त्यामध्ये एक मोठा फलंदाज बाद केलाय आणि काहीसा दिशा भरकटल्या दिशाहीन बॉल. नक्कीच वाढच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 45. शिवांश ट्रान्सपोर्ट आहे ना? नाही ना, ती कॅन्सल घेतली गावाल्यांची होती ही ना. ती नाही हे सांगितलं त्यांचं काय कॅन्सल झालं होतं. कोण बोलले ते? परेश म्हात्रे. तर पुन्हा एक रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला आणि रिव्हर्स होतो सक्सेसफुल. बॉल चला सीमा पार, कणकणीत असा षटकार. षटकार धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 45. 39 त्यांना विचारलं का परेश म्हात्रेला? विचारा की त्यांना काय ते गेस्टवर आले त्यांची मॅच आहे काय विषय काय. अरे हे ना जी मधली लाईन आहे ना ही 57 सॉरी ही आहे ना ती ग्रामीणची आहे. 45 झाले. अरे आम्ही केजी कुठं आहे केपी. चांगल्या प्रकारचा बॉल होता, ब्लॉकवरचा बॉल होता, परंतु नक्कीच निर्धाव बॉल निघाला. चांगली ओव्हर या ठिकाणी हाताळली गेली ती दुर्वेशची. धावसंख्या झाली ती 3 ओव्हरच्या अखेरीस 45. एक मोठं आव्हान उभं करेल का? अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि उर्वरित 12 चेंडूवरती किती धावा कुठल्या जाईल या आलेल्या जोडीकडून चिन्मय साळुंखे आणि संतोष पाल. इनिंग सारखी राहतो. दोनच बॉल. तर पाहूया
काहीसं टीम मीटिंग केली जाते, परंतु पाहूया कोणाच्या जबाबदारीवर, कोणाच्या खांद्यावरती हे चौथं षटक दिलं जाईल. कृपया पंच सोनू पाटील सर यांना विनंती आहे की सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. विजय ब्राईटनेस कम कर. भाऊ ते ग्लिस्टरवाले विचारत आहे की त्यांची मॅच होती ना आता, ग्लिस्टर आणि शिवांग चांदफोडे सर, ते त्यांची का नाही विचारलं. मास्टर सुरेश ओके ठीक आहे ओके ओके. तर पाहूया गोलंदाजी मार्क वरती आलाय तो अतुल. पाहूया पहिलाच बॉल आणि तेवढाच बॉल सुंदर असा खेळून काढला तो चिन्मय आणि बॉलला भिरकावून दिला सीमा पार. खणखणीत असा चिन्मयचा दर्जेदार KPL षटकार. नक्कीच या संघाचं प्राचीन नौपाडा संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. धावसंख्या झाली ती 51, एक मोठी धावसंख्या. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहे. रविराज भगत तुमच्याकडे मोठी धावसंख्या 70+ होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला. तर पाहूया पुढील चेंडू आणि हा एक पुन्हा एक मोठा फटका, परंतु तेवढाच रफ्तार तेवढा स्पीडने बॉल आला आणि बॉल निघून गेला. नक्कीच चांगल्या प्रकारे कमबॅक केले ते अतुलने. संतोष पाल संघाचा संघनायक, शांत खेळ असा सल्ला दिला जातो चिन्मयला, परंतु चिन्मयकडे खूप ताकद आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अजूनही 4 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि हा पुन्हा खोलवरचा बॉल. नक्कीच 1 धाव चपळाईने पूर्ण, 2 धावा चपळाईने पूर्ण केलेल्या आहेत आणि दुहेरीने धावसंख्या नक्कीच पुढे सरकली जाईल. प्रयत्न आहे मोठे फटके खेळायची, कारण की यापुढे होणारा सामना असेल तो मास्टर सूर्य विपक्ष संकेत 11. काही कारणास्तव ग्लिस्टर ब्लास्टर आणि शिवांग ट्रान्सपोर्टेशनला एक सामना होल्ड करायला दिलाय काही कारणास्तव त्यांच्या, त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून मास्टर सूर्य आणि संकेत 11 पुढील सामना असेल याची नोंद घ्यायची. आणि हा एक चांगला रफ्तार ताकदवर आणि पंच सोनियाचा वाईड बॉलचा इशारा, कारण की दिशा काहीशी भरकटली होती, दिशा बाहेरचा बॉल होता त्याचा. एक नक्की एकेरीने धावसंख्या पुढे सारखी धावसंख्या झाली ती 54. संतोष पाल चिन्मयला सातत्याने कॉल देतो, शांत खेळ, सावकाश खेळ, टेन्शन घेऊ नकोस, आरामात. रविराज भगत आपल्या पाठीशी आहेत. पाहूया अतुल म्हात्रेचा पुढील बॉल आणि स्लोअर चेंडू आणि तेवढ्या ताकदीने तेवढ्या हुशारीने बॉल भिरकावून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. सोनू पाटील याचा इशारा षटकारचा. नक्कीच या षटकार धावसंख्या खूप सारी पुढे सरकली आहेत. धावसंख्या झाली ती 60. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. अजूनही तब्बल 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली आणि हा पुन्हा लॉंग ऑफच्या त्याच दिशेने बॉल ठोकलाय. नक्कीच 1 धाव चपळाईने पूर्ण. पालवरती काहीसं प्रेशर दिले जाते रविराज भगत, परंतु त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे संघ मालकांच्या. संतोष पाल स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला चिन्मय साळुंके. पाहूया आणि हा एक चांगला मोठा फटका या ठिकाणी संतोष पालच्या मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. खणखणीताचा संतोष पालचा षटकार. षटकार धावसंख्या मोठी सरकली जाते पुढे. षटकार धावसंख्या झाली ती 67, 67. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच अजूनही उर्वरित फलंदाज मैदानामध्ये बाकी आहे ते दीपक शिंदे सातत्याने चलबिचल झालेला आहे, कारण एवढी मोठी संख्या धावसंख्या उभारली गेली आहे जोडीकडून. धावसंख्या 67. अजून शेवटचं षटक आहे. एक अनुभवी, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा एक गोलंदाज आपल्या मैदानामध्ये आले, ते आदरणीय रवी कडू सर
या आधीचा मॅचचा विचार केला तर रवी भाऊने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, बॅट्समनला जागेवर थांबून ठेवलं होतं. केजीएनची मॅच होती ती, परंतु आता केपीएल साठी काय ज्याला आपल्या गोलंदाज दाखवतात ते येणारे 6 बॉल सांगतील. परंतु हे शेवटचं षटक अर्थातच हाणामारीचं षटक असेल. या हाणामारीच्या षटकामध्ये किती मोठे फटके येतील ते येणारे 6 बॉल सांगून जातील. परंतु नक्कीच रविराज भगत यांचा संघ जबाबदारी खेळावा लागेल. पहिलाच बॉल आणि हा एक मोठा फटका या ठिकाणी, उंची जास्त, लांबी कमवू, क्षेत्ररक्षक तैनात आणि नक्कीच या ठिकाणी होतोय चिन्मयचा झेल आणि संपतोय चिन्मयचा या ठिकाणी खेळ. या पुढील होणारा सामना असेल तर मास्टर सूर्य आणि संकेत 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला ही ओव्हर झाल्याच्या नंतर नाणेफेकीसाठी विनंती आहे. येस, सोनू पाटील आहे. ओके सर, पंचाच्या भूमिकेत दिसत आहेत आपल्याला सोनी पाटील, आयोजकांपैकी एक प्रमुख आयोजक. नक्कीच सोनू पाटील देखील आपण पाहतोय. आणि आता दीपक शिंदे अर्थात सगळ्यांचा लाडका शेरी. ओके, संघाचे संघ मालक रविराज भगत यांच्या माध्यमातून संतोष पाल किंवा दीपक शिंदे लगातार 3 षटकार आणि 1000 रुपये रोख रक्कम आपल्याला देण्यात येईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रवी भाऊंच्या मालकी संघ असले तरी गोलंदाज देखील रवी भाऊ आहेत, रवी कडू. पाहूया पुढील चेंडू दीपक शिंदे आला आणि कायसा स्लोवर आणि पंचांचा नक्कीच वाईडी बॉलचा इशारा कट केला होता, परंतु कटचा जास्तच झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा झाला. पाहूया दीपक शिंदे आणि हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेला बॉल गेलाय. सर्वेच्या दिशेने 1 धाव घेतली जाईल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दीपक शिंदे अर्थात शेरीची खेळाची शैली पाहाल तर आपला श्रेयस कदम याची आठवण करून देतो. श्रेयस कदम ISP ला हैदराबादचं नेतृत्व करतोय. या मैदानावरती 2 वर्षापूर्वी विश्वरत्न चषक एक स्पर्धा झाली होती, त्यामध्ये श्रेयस कदम हा मोठा खेळाडू या मैदानावर खेळून गेला होता आणि आपल्या बॅटचा जलवा या ठिकाणी दाखवला होता त्याने. नक्कीच या मैदानावरती स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील मैदान मोठमोठे खेळाडू, देशाच्या बाहेर खेळलेले खेळाडू या ठिकाणी येऊन गेलेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या खोलवरचा बोललो होतो, अनुभव खूप महत्वाचा आहे. रवी कडू यांच्याकडे खूप सारा मोठा अनुभव आहे. जरी त्यांची उंची लहान असली तरी त्यांची मूर्ती खूप महान आहे आणि याचाच पुरेपूर फायदा करून देत आहेत ते रवी कडू आपल्या संपूर्ण संघासाठी. किती बॉल आहे? अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 3 चेंडूंवरती किती फटके येतात. आणि हा एक खोलवरचा फुलटॉस चेंडू होता, परंतु दीपकच्या बॅटला काही संबंध झाला नाहीये. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 71. आणि हा रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला होता, पण रवी भाऊ कडू यांच्याकडून ते संबंध आले, परंतु त्यांनी कंट्रोल केला स्वतःवरती. पाहूया पुढील बॉल कशा प्रकारचा खेळ. आणि हा एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला. नक्कीच 1 धाव चपळाईने पूर्ण केले. जवळ हृदयाची गरज होती, परंतु नक्कीच चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. संतोष पाल याने चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. संतोष पाल सलामी जोडीमध्ये आला होता, त्यामध्ये 10 चेंडू आतापर्यंत खेळलायत आणि तब्बल 27 धावांवरती वैयक्तिक खेळतोय संतोष पाल. पाहूया. आणि हा एक मोठा फटका आला, ज्याची आतुरता, ज्याची अपेक्षा होती. बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, दर्जेदार असा षटकार आणि या षटकाने धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करून दिली ती 79 चं आव्हान दिले ते मातोश्री 11 संघाला जिंकण्यासाठी. तब्बल 80 धावांची आवश्यकता असेल.
एक मोठी धावसंख्या जवळपास दिवसभराचा विचार केलात तर सगळ्यात जास्त मोठी धावसंख्या असेल ती 80 धावांची ते आव्हान दिले ते मातोश्री 11 संघाला. तर यापुढे होणार सामना असेल तर मास्टर सूर्य आणि संकेत 11 दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचे. मास्टर सूर्याचा संघनायक आलेला आहे सोनू पाटील. सोनू पाटील याला विनंती आहे, पंचांच्या भूमिकेत होते, थोडा रेस्ट घेणार. आणि बदलूया आवाजामध्ये आदरणीय पाटील सर यांना विनंती करतोय की माईकचा ताबा घ्यायचा आहे. मागचं सूर्य आहे ना एक इनिंग झाली आता, ठीक आहे. विसर होती ना ती होल्ड केली आता. मास्टर सूर्य आणि सामनावर 6 त्यांना खाली घेणार. मास्टर सूर्य आणि संकेत दिले यस टॉससाठी आले ना? नाही येतात आहेत. हॅलो थँक्यू सो मच कुंदन कांबळे. चला टॉससाठी या दोन टीमचे कॅप्टन मास्टर सूर्या हा दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. संकेत 11चे कॅप्टन आहेत मास्टर सूर्या. आपण कॅप्टन पाठवा आपला. चला दोन संघामध्ये इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होईल. सकाळी पिच ओली होती ना. हां 5 ते 6 दरम्यान. 5 ते 6 बरोबर. कोणते काय माहिती का झेलची हां गेली असतील गेली असतील काय माहिती. हां बरोबर. हॅलो, संतोष पालसाठी अजून एक, जर का संतोष पालने हॅट्रिक घेतली तर आनंद यांच्याकडून 5,000चं इनाम असेल. संतोष पाल नोंद घ्यायची आहे, हॅट्रिक घेतली तर 5,000चा इनाम असेल. हॅलो, आनंद कुमार याच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा इनाम आहे तो संतोष पालसाठी. नाणेफेकीसाठी कोण आहे आयडीएफसी. ओ सर जरा टॉच घे. हॅलो, या ठिकाणी नाणेफेक केली जाते मास्टर सूर्य आणि संकेत 11 यांच्या माध्यमातून. आयडी हॅलो, मास्टर सूर्या संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यास चला जाऊया मैदानामध्ये. टार्गेट आहे ते एकूण या मॅचमध्ये 80 धावा करायच्या आहेत. मातृश्री 11 या संघाला 80 धावा करायच्या आहेत. स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील व प्राची 11 नौपाडा अर्थातच आमचे रविराजी भगत या संघाचे पुरस्कर्ते मालक त्यांनीचा संघ पुरस्कृत केला आहे. त्या संघाने मोठी धावसंख्या उभी केली आहे. चला सामना सुरू होत आहे सलामीची जोडी मैदानामध्ये. टीम स्ट्राईकला पाहतोय आपण. पहिलाच बॉल अतुल मात्रेसाठी एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव आली आहे. ओ ते थांबले खेळाडू आणि 2 धावा. बॉल तुम्ही हातात ठेवला त्यामुळे फिल्डरनी धाव घेतली हे लक्षात ठेवा. तुम्ही जेवढा वेळ चेंडू हातामध्ये ठेवाल तेवढे वेळ फिल्डर धावा घेतील.
अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. रॅप अँड टप जरी मोठी धावसंख्या बनवली असली, या ठिकाणी पाहतोय बाहेर निघून खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कीपरकडे जातोय. डॉट बॉल आलाय. गोलंदाज पाहतोय हर्षल, एक उंचपुरा खेळाडू आहे. रिवर्स फिल्डिंग चांगलं झालंय. 1 मोर डॉट. आणखीन एक डॉट बॉलची सांगता तुम्हाला पाहा मिळते. यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट. वेल ट्राय. अतिशय चांगला ट्राय केला त्या ठिकाणी. 2 धावा अंकित केले गेल्यात. त्यासाठी भरपूर अतोनात प्रयत्न केले गेले फिल्डरच्या वतीने. आउटसाइड ऑफ स्टंप बट एक अवांतर धाव मिळते. धावा झाल्यात ते एकूण 5 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना या 5 धावा पाहतोय. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरती आहे. चेंडू चाललाय वाईड स्लॉंगनला. लास्ट मोमेंटला फिल्डिंग चांगलं झालंय. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. एकच धाव पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा त्याच दिशेला एकेरी धाव मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकूण 7 धावा. बिनबाद 7 अशी धावसंख्या ती मातोश्री 11 7 झाल्या. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोटे आयोजित KJN व KPL प्रीमियर लीग 2026चं पर्व एक बनेंगे नेक बनेंगे असा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. आमचे सातत्याने स्वर्गीय दिबा पाटील मैदान क्रीडांगण मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी या ठिकाणी सज्ज असं अतिशय चांगलं ग्राउंड आणि कामोटे टेनिस क्रिकेट समितीचे आमचे विद्यमान अध्यक्ष सागरभाऊ पाटील आणि त्यांना कणखरपणे साथ देणारे परेश शेठ म्हात्रे असतील. त्याचबरोबर त्यांचे सुशांत पाटील सर, दुर्वेश गोवारी, रविराजी भगत, ही मॅनेजमेंट कमिटी, यश असतील, अतुल पाटील असेल, हे सर्व मंडळी त्यांना मात्र चांगल्या प्रकारे सहकार्य करते आणि त्याचमुळे ही स्पर्धा पाहता अत्यंत चांगल्या प्रकारे होत असताना. चांगला बॉल, मोठा फटका घ्यायचा होता. चेंडूची लाईन थोडीशी कमी गेली. गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला बॉल फेकत असताना गोलंदाज संतोष पाल त्याने बॅटिंग चांगली केली. 27 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. फटका चांगला. स्वीट साऊंड डीप एक्स्ट्रा कव्हरला. षटकार की चौकार. यास 6 धावा. बॅटर कोण आहे? अक्षय गोवारीच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस. पुन्हा गॅपमध्ये. लास्ट मोमेंटला गुड फिल्डिंग. 2 धावा वाचवल्या. फिल्डिंग करत असताना 2 ना 1च होतं. अद्यापर्यंत 6 मॅचची जोडी खेळतो आणि या जोडीने पाहतोय चांगला स्टार्ट दिलाय. जरी टार्गेट मोठं असल्या मॅचमध्ये 80
80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा मिस टाइम आहे. फिल्डर जजमेंट चुकलंय आणि त्या ठिकाणी 4 की 6 4 4 धावा या ओव्हरमध्ये पाहतोय. अद्यापर्यंत एक षटकार एक चौकार आला, एक दुहेरी. धावसंख्येत सुद्धा अक्षयने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. अक्षयला माहित आहे की आता इथे मोठी धावसंख्या चेस करायची आहे, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. मिडॉपला फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग. स्किट झाले फिल्डर. तोपर्यंत पाहतोय आपण एकच जाव. लास्ट बॉल आहे का? लास्ट टू गो. पॉवर प्लेचं एक शेवटचा चेंडू आहे. हो लिडिंग एज कॅच टिपला जातोय. पहिला धक्का लागलाय मातोश्री 11 या संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. प्राची 11 धावा झाल्यात त्या 2 ओव्हरमध्ये 20. आता 3 ओव्हर हा प्राची 11 संघाच्या 35 धावा होत्या आणि आता 20 धावा झाल्यात, म्हणजे अद्याप 60 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 18 मध्ये 60 धावा. 60 ओ रविशेठ आवडतो कुठला धावा आहे आपल्याला याला? बॉलर कोण आहे? हर्षल. पाणी कितना मंगाऊ, 1 की 2? चला गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल. हर्षल. पहिलाच बॉल फटका हवेत. कॅचचा कॉल, कॅच आउट. स्वीपर कव्हरला झेल टिपला जातोय. धक्का दुसरा. दैवत मात्र मैदानावरती पाहतोय आपण. चला नेक्स्ट बॅटर, चला लवकर. बॅटर संदेश कडू. चला संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मातोश्री 11 ज्या संघाला 80 धावा चेस करायच्या होत्या प्राची 11 संघाच्या विरोधात, मात्र सध्याच्या स्थितीला पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेत. फिल्डर नाही आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव. दैवत मात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती.
हो फटका चांगला आहे फ्लॅट, मात्र फिल्डर उपस्थित आहे. डीप मिड विकेटला एकच धाव मिळेल. एक्का दुक्का धाब्याने काही होणार नाही आहे. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर आता चौकार षटकार मारावेच लागतील. मॅचची सिच्युएशन आता बदलली आहे. हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी एस्टनवरून जात असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय हर्षलला पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोवर. शेवटचा बॉल. 22. पुन्हा एकदा वाह मस्त गोलंदाजी. दोनच धाबा खर्च केल्या आता हर्षलने. व्हेरी गुड बॉलिंग. 3 ओव्हरचा केस संपलाय. धावा आहेत फक्त 22. आता करायच्या ते 58. येणारे 12 बॉल 58. चला 12 चेंडू 58. आता सामना कठीण बनलाय मातोश्री टीमसाठी, कारण भलं मोठं लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्हाला स्टार्टसुद्धा चांगला मिळवून देणं तेवढंच गरजेचं असतं. ठराविक अंतराने या विकेट घेतल्यात विपक्ष संघाने, प्राची 11 संघाने. त्यामुळे आता सामना जिंकणं थोडं अवघड झालं आहे. शेवटी क्रिकेट आहे. दैवत मात्रेसारखा फलंदाज स्ट्राईकवरती आहे. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा अचूक टप्पा. दिशेवरती नियंत्रण कंट्रोल करत असताना गोलंदाज पाहतोय आपण. मयूरराव पाहतोय. लेग स्टंप वाईड बॉल. एक अबांतर धाव. माईक द्यायचा का? पुन्हा एकदा फटका जबरदस्त आहे. कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवलं डीपेक्षा कव्हरच्या वरून. षटकार. चला आमचे टायगर भाऊ यांचं आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा मात्र आता फिल्डर आल्यात एकच धाव मिळेल. षटकारानंतर एक धाव मिळाली. धावा झाल्यात ते एकूण आता 30 धावा झाल्यात. अद्याप 50 धावसंख्येची गरज आहे. एज अँड टेकन. बॅटर बाद. API चव्हाण साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे मंचावरती यावं आपण. API चव्हाण साहेब या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे शंकरभाऊ उर्फ टायगर या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करतात. KGN कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिलं जातं. बॅटर
जितू आलाय नवीन बॅटर. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डाडवाल आलाय. फक्त आता औपचारिकताच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. तर या दरम्यान SCP श्री चव्हाण साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती आहे या. महाराष्ट्र राज्य पोलीस ACP श्री चव्हाण साहेब यांनी कृपया कामुटा क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ पाटील तसेच सुशांतदादा पाटील, परेश भाऊ पाटील, सोनूभाऊ पाटील यांचा मान ठेवून स्टेजवर सत्कार घेण्यासाठी यावे अशी सर्व कामुटा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनंती. चला आता शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 50. सागर बॉल खाली ठेव रे. खाली ठेवून ठेव, टाकूच नको बॉल. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दांडी गोल. चला आता फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटर चला. आता मॅच संपली. काय कुठे जा घरा बस आलास. चला नवीन बॅटर आल्यात आता. फटका चांगला आहे, सरळ खेळल्यात, फिल्डर उपस्थित, बॅटर बाद. अरे कुठे पैसे उगाच नुसते जायचं त्याला. अरे संपली मॅच, कशाला उगाच काय एन्जॉय बे. काय रे जा घरी भूक बी काय नाही तुला. नाही ना म्हणून बोललो मला काहीतरी खावाल नाही तिकडं. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. हलकसा अपील किपरच्या मार्फत होत असताना पाहिलं. कुठं गाण्याची इथं गाण्या नाही तयार तिकडं हॉटेलला बसव मला. हा गोलंदाज सागर पाटील यांना पाहतोय आपण. IDFC सागर कॅच सोडला जातोय. सागर पाटील यांना पाहतोय. IDFC फर्स्ट बँकच्या वतीने आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सरशिप आलेली आहे. त्यांच्या वतीने पाहतोय ते बँकेत काम करतात ते IDFC मध्ये आणि त्यांच्याच वतीने आपल्याला या ठिकाणी मदत झालेली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. चला सामना जिंकला येते. एक लास्ट डेड बॉल आहे. अरे कला आता डेड बॉल
याला दिलं मला एक द्यायला इथे आपल्या टीप प्लेअरला असं झालं ते काय करू जरा त्याला मी देतो माझी 44 ऐक घातलेले पाहिजे बोलतो घातलेले पाहिजे असं काय पाहिजे कसा गेला एक धाव मिळाली आहे. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. मास्टर सूर्या आणि संकेत 11. फुल टॉस. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, मात्र आता वेळ निघून गेली आहे, त्यामुळे आता सामना जिंकला या ठिकाणी प्राची 11 नौपाडा. स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा संघाने सामना जिंकला आहे. आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले त्या टीमने. लिहून ठेव काय मला पण भूक लागली सर काहीतरी खाऊन लगेच फास्ट मध्ये कोण आहे आम्हाला ते